अगदी साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत अशी मशरूमची भाजी बनवूया. बाजारातून मशरूम आणले तेव्हा त्याला फार माती होती, त्यामुळे ते पाण्यामध्ये घातले आणि स्वच्छ धुवून घेतले. आता त्याच्यावरची हलकी हलकी साल मी काढून घेतलेली आहे. आतनं पाहू शकता असा व्हाईट व्हाईट दिसतो, मग तो नाही काढली तरी चालणार आहे. 4 भागांमध्ये एक मशरूम कट करून घ्यायचा. हा 3 कांद्यांचा बरिस्ता घेतलेला आहे, म्हणजे तळून घेतलेले आहेत 3 कांदे. ते मिक्सरच्या भांड्यात काढले, त्यामध्ये घातला 1 टोमॅटो, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि आलं. आता हे छान मिक्सरला बारीक करून घेऊया. आता हे मशरूम आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी तरी मॅरिनेट करून ठेवायचे. त्यासाठी मी इथे घेतले अर्धी वाटी दही, हळद, धना पावडर, मिरची पावडर आणि गरम मसाला. गरम मसाला नसेल घालायचा तर तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा भाजी खूप छान होते. थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून घ्यायचंय. यामध्ये वापरलं जाणारं दही आंबट नसावं. 20 मिनिटांनंतर इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. हे कांदा तळलेलंच तेल आहे. त्यामध्ये घातले जिरं, 4 लवंग, 2 तमालपत्र, 2 विलायची. हे सगळे खडे मसाले घातले की आपलं जे कांद्याचं वाटण आहे ते घालायचे. थोडीशी हळद पुन्हा मसाल्यासाठी घालायची आणि 1 चमचा आपण आपला जो घरगुती मसाला तो घालायचा आहे. कारण हा मसाला तेलावरती छान मसाल्यांबरोबर परतला जाणार आहे आणि त्याने भाजीला रंग खूप छान येणार आहे. तेल सुटेपर्यंत छान हा मसाला आपण बारीक गॅसवरती परतून घेतला आणि मग त्यामध्ये घातलं आपण हे मशरूम सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. मग मीठ घालायचंय चवीनुसार आणि यामध्ये पाणी घालायचं नाही, असंच शिजवून घ्यायचं. याला आपोआप स्वतःच पाणी सुटतं. एक 10 ते 12 मिनिटांनंतर आता झाकण काढलेलं आहे. मशरूम छान शिजलेले आहेत आणि भाजी सुद्धा तयार झालेली आहे. पाहू शकता काय मस्त तर्री आली आहे त्याला. या भाजीचा आणखी रिचनेस वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये काजूची पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा फ्रेश क्रीम सुद्धा घालू शकता. आता ही भाजी मस्तपैकी चपाती बरोबर किंवा राईस बरोबर तुम्ही सर्व करू शकता.